आज आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला आरक्षण विधेयक यावर जो काही गदारोळ चालू आहे, मी आज त्याविषयी बोलणार नाही. परंतु आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे, संपूर्ण देशातील स्त्रियांना समानतेचा अधिकार मिळावा, त्यांना आरक्षण मिळावं, याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात प्रथमतः जे बिल आणलं होतं, हिंदू कोड बिल, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रांजळ मत होतं. आपल्या देशातील सर्व स्त्रियांना समानता मिळावी, समानतेचा अधिकार मिळावा, त्यांना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांना नोकरीची संधी मिळावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, महिलांना पुरुषांसोबत समानता मिळावी, याकरिता कायदेमंत्री या पदाचा राजीनामा देणारं एकमेव व्यक्तिमत्व, थोर पुरुष, थोर विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आपल्या देशातील सर्व महिलांनी त्यांना पूजलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या देशात महिलांना समानतेचा अधिकार मिळावा त्याकरिता आपल्या पदाचा त्याग करणारे, त्यासाठी महिलांच्या आरक्षणासाठी, समानतेसाठी बाबासाहेबांनी ओबीसी, एससी, एसटी, डीटी, एनटी सर्व जाती जमातींसाठी झटले आणि आपल्या देशात समानतेकरिता बाबासाहेबांचा आणि आपल्या देशाच्या संविधानाकरिता बाबासाहेबांचं जे योगदान आहे ते आपल्या पिढ्यानपिढ्यांकरिता आहे. तर बाबासाहेब यांचा आपण नेहमी जय जयकार केला पाहिजे. आपल्या देशातील स्त्रियांनी, सर्व स्त्रियांनी बाबासाहेबांचा जय जयकार केला पाहिजे. तर हे जे आरक्षण आज आपल्या महाराष्ट्रात चालू आहे, महिला विधेयक हे जे काही चालू आहे, तर याची पार्श्वभूमी, आरक्षणाची सुरुवात, महिला आरक्षणाची सुरुवात, महिला समानतेची सुरुवात आपल्या बाबासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. धन्यवाद. जय भीम.